श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, उद्या चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमी आहे आणि उद्याच्या दुर्गाष्टमीला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 64 योगिनी यंत्र लावायचे आहे। दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला केले तरी चालते, परंतु उद्या चैत्र महिन्यातील खूप शुभ अशी व खूप प्रभावी अशी ही चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमी आहे। मग त्यामुळे आपण उद्या न विसरता 64 योगिनी यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर लावायचे आहे। हे काय आहे, का लावावे, कशासाठी लावावे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहावा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग हे 64 योगिनी यंत्र हे आपल्याला कुठे भेटणार बरं? तर स्वामी केंद्रामध्ये भेटते, जिथे पूजेचे वगैरे सामान असते शॉपमध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा हे यंत्र मिळून जाईल। ही खूप स्वस्त अशी ही वस्तू आहे, परंतु याचा प्रभाव खूप प्रभावशाली आहे। घरातील वास्तुदोष जाण्यासाठी, नजरबाधा, सततच्या कटकटी जाण्यासाठी कष्ट करतो पण नशिबाची साथ मिळत नाही, या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये, त्या आपल्याला घरामध्ये येऊ नये व आपल्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी आपल्याला 64 योगिनी यंत्र हे दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजाजवळ, म्हणजेच मुख्य दरवाजाच्या एंट्री करायची असते त्याच्यावरती लावायचे आहे। आता मुख्य दरवाजा म्हणजे बाहेरून आपण आतमध्ये येतो तिथे वरच्या साईडला लावायचे आहे। आता मध्य आपण प्रवेश करताना दिसायला पाहिजे। आता डाव्या किंवा उजव्या साईडला असे काही नाही, आपण आतमध्ये एंट्री करताना आपल्याला समोर ते दिसायला पाहिजे, ते सर्वांना दिसेल अशा ठिकाणीच लावावे। या 64 योगिनी यंत्रामध्ये काय आहे तर वास्तुयंत्र आहे, विजय पंचदशी यंत्र आहे व 64 योगिनी यंत्र आहे। हे यंत्र तुम्ही दुर्गाष्टमीला दुकानाच्या किंवा घराच्या बाहेरील साईडला लावावे। याची न चुकता दर दुर्गाष्टमीला याची पूजा करावी। जर तुमचे अगोदरच लावलेले असेल तर दर दुर्गाष्टमीला तुम्ही न चुकता ते व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे, गोमूत्र वगैरे शिंपडायचे आहे, हळदी कुंकू अक्षदा फूल वगैरे व्हायचे आहे आणि दर दुर्गाष्टमीला त्याची पूजा करायची आहे। हे खूप प्रभावी आहे, माझ्या देखील घराला आहे। अष्टमी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, उद्या ही गोष्ट जमली तर नक्की करा। दर अष्टमीला त्याची हळद कुंकू अक्षदा फूल लावून पूजा करायचीच आहे, महिन्याला पूजा करावी। शक्यतो दुर्गाष्टमीला लावलेले खूप शुभ व चांगले असते, एकदा लावले की बदलण्याची गरज नाही। यामध्ये 64 योगिनी यंत्र हे तांब्याचे देखील असते, ते खूप प्रभावशाली असते। तुम्हाला तांब्याचे घ्यायला जमले तर घ्या। आता हे लावायचे कसे तर आणल्यानंतर स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे, त्यावर गोमूत्र शिंपडावे, पुसून घ्यावे। ते आपल्या देवघराच्या समोर एखाद्या ताटामध्ये ठेवायचे आहे व त्याच्यावर आपण त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे टाकायचे आहेत, अक्षदा टाकायच्या आहेत, व्हायच्या आहेत। त्याचबरोबर दुकानासाठी सुद्धा या योगिनी यंत्राचा आपण उपयोग करणार आहोत। खूप लोक कारण का दुकानामध्ये तर खूप लोक येतात, कोणाची कशी नजर असते माहीत नसते, त्यासाठी काय होते त्याचा परिणाम आपल्याला आपल्या धंद्यावर देखील होत असतो, म्हणूनच आपल्याला असे उपाय करायचे असतात। मग काय होते, कोणाच्या पण नजरेचा काही आपल्या घरावर दुकानावर वाईट परिणाम होतो, तर हे होऊ नये म्हणून आपल्याला हे यंत्र जेव्हा दारावर लावतो त्यामुळे काय होते, नकारात्मक ही बाहेर राहते आणि त्याचा घरावर व शॉपवर कधीच परिणाम होत नाही। ते घरी आणून देवासमोर ठेवून स्वच्छ पुसून वगैरे श्री स्वामी समर्थांची एक माळ जप करा, मनोभावे मनापासून करा व ते यंत्र हातात घेऊन स्वामी महाराजांच्या व कुलदेवीला प्रार्थना करायची आहे। हे देवा, हे देवी, हे स्वामी महाराज, हे यंत्र मी लावत आहे, माझ्या घरात नकारात्मक ऊर्जा घरात येऊ देऊ नका, ती घराच्या उंबरठ्याच्या बाहेरच राहू द्या। उद्या दिवसभरामध्ये कधी पण करा, वेळ भेटेल तेव्हा, शक्यतो सकाळी करा, जर नाही वेळ भेटला तर दिवसभरामध्ये कधी पण ते लावले तरी काही हरकत नाही। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आत्ता मागून घ्या, ऑनलाईन मागा, नाहीतर एखाद्या शॉपमध्ये घ्या। उद्या जर नाही भेटले तर पुढच्या दुर्गाष्टमीला तुम्ही हा उपाय करू शकता। अशा प्रकारे आपण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये
त्याचबरोबर आपल्या दुकानामध्ये पण जर तुम्हाला लावायचे असेल तर उद्या हा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याचा परिणाम खूप चांगला होतो. हा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. उद्या नक्की हा उपाय करा. जर उद्या नाहीच करता आला तर पुढच्या दुर्गाष्टमीला तुम्ही करू शकता. शक्यतो तुम्ही सकाळीच हा उपाय करावा. आणि जे हे यंत्र आहे 64 योगिनी यंत्र हे खूप प्रभावशाली असे यंत्र आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय उद्या न चुकता वेळेवर करावा अशी माझी विनंती आहे. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेट्ससाठी, नवीन माहितीसाठी. आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.